श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. आदिशक्ती दुर्गेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतानुसार देवीला अष्टमी तिथी समर्पित आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी देवी दुर्गाची विधिविधानपूर्वक पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की दुर्गाष्टमी व्रत केल्याने देवी दुर्गाचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 18 जानेवारी 2024 रोजी आहे. आणि म्हणूनच जर आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दुःख, सर्व दारिद्र्य हे दूर झालं पाहिजे, तर आजच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आणि त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तुळशीचे विविध प्रकार बघायला मिळतात, जसे की कृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नीळ तुळस, श्वेत तुळस, रक्त तुळस, वन तुळस, ज्ञान तुळस. इतक्या विविध प्रकारच्या तुळशी आपल्या ह्या भूतलावर आहेत. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळशी आवर्जून लावली जाते. असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचं रोप ठेवलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तुळस. जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असतील आणि त्या नैवेद्यामध्ये जर आपण तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो भोग जो आहे तो श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. इतकं महत्त्व आहे तुळशी मातेचं. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जर आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार असेल तर ते सगळ्यात पहिला तुळशी मातेला माहिती पडतं आणि ते संकट ती स्वतःवर घेत असते. आणि म्हणूनच बघा तुम्ही काही घरांमध्ये पाहिलं असेल की काही घरामध्ये अतिशय बहरलेली तुळस असते. ती का असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा असतो. आणि काही घरामध्ये तर जर तुम्ही पाहिलं असेल तर तुळशी जी आहे ती कोमजलेली असते किंवा नवीन तुळस लावली की ती लगेच कोमजून जाते. ते हे का होतं तर त्या घरामध्ये फार प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे किंवा त्या घरामध्ये खूप मोठं संकट जे आहे ते आलेलं होतं आणि ते संकट तुळशी माताने स्वतःवर घेतलेलं आहे. आणि जर अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर सुद्धा घडत असतील तर आवर्जून हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रत्येकाने करा, ज्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दोष, सर्व विघ्न जे आहेत ते दूर होतील. तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपला भाग्योदयच होणार आहे. आज आहे गुरुवार, त्याचबरोबर आज आहे अष्टमी तिथी. अतिशय दुर्मिळ असा हा योग आणि ह्या योगामध्ये जे आपल्याला तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची. त्याच्याकरता आपल्याला काय करायचं, एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये जे आहे चिमूटभर आपल्याला हळद ही टाकायची आहे. कारण श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे हळद. आणि हळद आपण पाण्यामध्ये टाकून तुळशी मातेला अर्पण केल्यामुळे जे आहे आपला गुरुग्रह मजबूत तर होतोच होतो आणि त्याचबरोबर आपल्याला असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहे त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये 11 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. फक्त जे दाणे आपण तांदळाचे घेणार ते अखंड असले पाहिजेत, कुठे ते तुटलेले वगैरे ते नसायला पाहिजेत. तर आपल्याला तांब्या घ्यायचा, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये 11 आपल्याला तांदळाचे दाणे हे टाकायचे. त्याचबरोबर आपल्याला एक तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे. आणि ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्या घरामध्ये जिथे तुळशी माता आहे तिथे आपल्याला जायचं आहे. आणि तुळशी मातेला सगळ्यात पहिला जे आहे आपल्याला दिवा लावायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, पहिला थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्याच्यावरती हा दिवा आपल्याला लावायचा. आणि दिव्याची जी वात आहे ती आपल्याला
उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे. उत्तर दिशा जी आहे ती धनाची देवी माता लक्ष्मीची दिशा आहे आणि म्हणूनच आपल्याला उत्तर दिशेला त्या दिव्याची वात करायची आहे. आणि त्याचबरोबर जे आहे, जे आपण हे पाणी घेतलेलं आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं. पण ते अर्पण कसं करायचं? तुळशी मातेच्या मुळांवर आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा आपण हे पाणी अर्पण करत असेल तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्राचा जप करायचा आहे किंवा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर आपल्याला जप करत करत हे पाणी जे आहे पुन्हा तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायची आहेत. जर तुमच्या इथे जागा असेल तर तुळशीभोवती घाला, जर जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करायचा आणि आपल्या मनातली इच्छा मातेला सांगायची की कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय करत आहेत. जर तुम्हाला धनासंबंधित काही इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे. घरासंबंधित, मुलांसंबंधित, पतीसंबंधित किंवा कोणत्याही समस्या तुमच्या असतील त्या माता तुळशीला आपल्याला सांगायच्यात. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज आहे गुरुवार, त्याचबरोबर आज आहे दुर्गाष्टमी. त्याच्यामुळे जर तुम्ही ही एक सेवा तुळशी मातेची केली तर त्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे भरभरून असे आशीर्वाद मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, संकटही दूर होणार आहेत. नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ होईल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.